सो हे टू फैमिली गुड मॉर्निंग एंड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो गाइस कैसे सब सभी लोग अब क्या बढ़िया होने भी चाहिए. सर गाइज मी आज चाललेला आहो पंढरपूरला. तर आता मी त्याच्यासाठी रेडी झाले आहे बघा. विठ्ठलाची वगैरे टी शर्ट घातलेली आहे. आणखी मी पूजा पण करून झाली आहे माझी. तर आता मी खाली चलतो. आणखी गाडी वगैरे पण काढलेली आहे. तर चला सिनेमॅटिक चेक करतो. गाडीच्या पोस्टर लावले. आता आम्ही सर्व निघालो. आणखी आता एक मंदिरात थांबलो हनुमानजीच्या. आणखी सर्व इथं बसून वगैरे चाललो. वरतं बॅग ठेवलं आहे. आणखी मी समोर बसला. चला गाईज आता आम्ही इथे थांबलो होतो. ह्या मंदिरामध्ये दर्शन करायला पण गेलतो. तर आता आम्ही लोक निघतो. तर चला चलतो. गाई सर्वांनी टी शर्ट बघा विठ्ठलाची घातली. मी बदलवली आता. विक्की काकांनी पण घातली. बसलो. आणखी आता पाऊस येत आहे तर ताडपत्री टाकली. ते बघा गाईज आता आम्ही थांबलो जेवण करायसाठी. आणखी मागे बघा गाडी आहे. तर गाईज आता जेवण झालेलं आहे. आणखी आम्ही थांबलो होतो इथं हनुमानजीचे मंदिर आहे. तिथे थांबलो होतो ते बघा वरचं. तर आता आम्ही वापस निघतो. पंढरपूरसाठी कंटिन्यू करतो वारी. तर चला तुम्ही भेटून रस्त्यामध्ये आपण. तर आता आम्ही आलो कळमच्या गणपतीला. तर चला दर्शन घेतो. तर आता दर्शन झालं. आणखी वापसी निघतो. कारण की पाऊसचा मोसम झाला. कधी पण पाऊस येऊ शकते. पटकन पण आल्या पाहिजे. इथून स्टार्ट करावं. असं स्टार्ट तर आता गाईज आम्ही थांबलो चायसाठी. आणखी आता आम्ही लोक पोचलो माहूरगडला. ते बघा त्या बोर्डवर लिहिलेलं आहे. 3 किलोमीटर दाखवत आहे. तर आता इथे चाय पाणी वगैरे घेतो. मग वर तर जातो आम्ही लोक. ते बघा माहूरगड दिसलं. तर आता चाय पाणी वगैरे घेते इथून. मग वर जाते. वर आहे तिथे माहूरमध्ये. मग तिथे रूम करून आणखी मग उद्या निघून पंढरपूर कंटिन्यू करून. आता थांबून माहीत नाही आता कोणता नेक्स्ट स्टॉप आहे. तर भेटूया तुम्हाला चाय पिल्यानंतर. तर गाईज आता आम्ही शोधत आहोत धर्मशाळा माहूरला. तो शोधतो आणखी मग मिळतो. तर गाईज आता आम्ही लोक पोचल्यावर रूम पण भेटली आहे. आणखी गाईज इथून बघा व्ह्यू मस्त आहे का नाही. तर चला आता रूममध्ये जातो. फ्रेश होतो. फिर मिळतो मी आता. मग भेटतो मी तुम्हाला. तर गाईज मी आता फ्रेश झालेला आहो. आणखी आंघोळ वगैरे केली. फ्रेश झालो. तर आता आम्ही माहूरला नाव नाही आठवत आहे. तर आता मला नाही का फॅमिलीसोबत राहायला ना अनकम्फर्टेबल वाटते ब्लॉग बनवायला. म्हणून मी बहुत कमी ब्लॉग बनवतो. नाही तर तुम्ही बघितले असून किती घरी वगैरे राहतो तर किती ब्लॉग बनवतो मी हिंदीमध्ये. आणखी मराठीमध्ये पण माहिती आहे का मला जमत नाही. मी 10 वेळा नाही का हे हिंदीमध्ये म्हणत आहो. कारण की कन्फ्युजन चाललो. कारण की हर वेळेस हिंदीमध्ये बनतो. तर आता मी डिसाईड केलं आहे की मी आता हिंदीमध्येच म्हणेन. मराठीमध्ये नाही म्हणेन. तर मी आता ह्यावाला ब्लॉग एंड करतो. आणखी मग हिंदीवाला स्टार्ट करीन उद्या सकाळी. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलने मग सबस्क्राईब करा. भेटून मग नंतर नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय गाईज.